जय भीम कट्टा चळवळीच्या या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज कट्टा चळवळीच्या या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी ॲडव्होकेट डॉक्टर इंजिनियर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासावर ज्यांनी PhD केले असे आपले भीमरावजी हटकर साहेब आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत। हटकर साहेब, प्रथमतः तुमचं स्वागत आणि तुम्हाला जय भीम। जय भीम सर, जय भीम, जय भीम। आज आपण कट्टा चळवळीमध्ये चर्चा करणार आहोत। तर या चर्चेचा पहिला विषय असा आहे सर की तुम्हाला जेव्हापासून ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू चळवळ समजली तेव्हापासूनच्या कार्यकर्ते आणि आताचे कार्यकर्ते याच्यामध्ये काय फरक वाटतो सर? संजयराव, मी माझा जन्म 1964 आहे आणि जवळपास नांदेडमध्ये मला 1971 पासून चळवळ कळते। भैयासाहेब आंबेडकर जेव्हा नांदेडमध्ये लोकसभेला उभे होते तेव्हा मी दुसरीच्या वर्गात होतो आणि माझं हस्ताक्षर सुंदर होतं म्हणून मी पोल चिठ्ठी त्यांच्या लिहिलेल्या आहेत। पोल चिठ्ठी, हा, तेव्हा तिथून मला चळवळ कळते। बरोबर, त्याला पोल चिठ्ठीच म्हणतात हे मला माहिती नव्हतं। हा, पण आमच्या जवळ मला हरिहररावजी सोनुले यांच्या अंत्ययात्रेमध्ये देखील मी ब्राव चाळवून भीमघाटपर्यंत अंत्यविधीपर्यंत गेलेलो होतो। तेव्हा आपला जो प्रश्न आहे की त्या काळातले कार्यकर्ते आणि आजचे कार्यकर्ते यामध्ये म्हणता येईल की जमीन आसमानाचा अंतर पडलेला आहे। त्या काळातला कार्यकर्ता हा समर्पित होता, निस्वार्थी होता, निस्वार्थी समर्पित, बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वासाठी पूर्ण आयुष्य समर्पित करणारा कार्यकर्ता होता। आजही कार्यकर्ता आहे, तर त्या कार्यकर्त्याला आज काही स्वार्थाचं झलर चिटकलेलं आहे, ते साहजिकही आहे। काळाप्रमाणे माणसं बदलत असतात, चळवळीचं स्वरूप बदलत। त्या काळात जे निस्वार्थी कार्यकर्ते होते, निस्वार्थी नेते होते, आज आदर्श मॉडेल, नेत्याचं आदर्श मॉडेल असं लोकांसमोर नाही। ऐकून काय करतो, नेत्याला फॉलो करीत असतो। नेता जसा बोलतो, नेता जसा वागतो, नेता जसा भाषण करतो त्या पद्धतीनं कार्यकर्ता वागत असतो। जसं लहान मुलं आहे, आपल्या वडिलाला, आपल्या भावाला, आपल्या आईला फॉलो करीत असते। आई जसं बोलते तसं ते बोलते, वडील जसे वागतात, ते जसे बूट घालतात त्या पद्धतीनंच लहान मुल बूट घालण्याचा प्रयत्न करते। तसं कार्यकर्त्याचं आहे। आज आदर्श नेतृत्व न राहिल्यामुळं कार्यकर्त्याकडून आपण अपेक्षा करू शकत नाही। बरोबर आहे। आजच्या काळामध्ये शेवटचा त्यागी आणि समर्पित जर नेता म्हणायचा असेल तर मान्यवर कांशीरामजी होते आणि त्यांना पाहून अनेक त्यागी आणि समर्पण करणारे कार्यकर्ते निर्माण झाले। त्यांच्या चळवळीत मी 1980 पासून 9 ऑक्टोबर 2006 म्हणजे त्यांच्या अंतिम महापरिनिर्वाणापर्यंत मी त्यांच्या चळवळीत राहिलो। तेव्हा त्यांच्या चळवळीत समर्पणाची स्पर्धा लागायची की मी त्याग करू, अशी ती आहे ती जी बाबासाहेबांच्या काळात होती, नंतरच्या काळात आहे। तेव्हा कार्यकर्त्यांना आपण दोष न देता मला वाटतं
जाते की नेतृत्व आहे. बरोबर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पुढे उभे राहू शकेल का? तर नेतृत्वच आपला नेतृत्व जसं वागते तसे कार्यकर्ते त्यांना फॉलो करतात. तुम्ही तर आपल्याला एक चांगलं नेतृत्व मिळणे आवश्यक आहे. तर नेतृत्व चांगलं मिळालं तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकर पाहिजे तशी चळवळ उभी राहू शकेल. हो, राहू शकते. पण आता प्रश्न आहे की तसा नेतृत्व मिळाला पाहिजे. ते नेतृत्व कसं असतंय की नेतृत्व मार्केटमध्ये बाजारात विकत घेता येत नाही. व्यक्तिमत्व विकत घेता येत नाही. नेतृत्व असो व्यक्तित्व असो हे काळाच्या उदरातून ते जन्माला येत असते. आता उदाहरणार्थ आपण पाहिलं की फुले ज्या काळात घडले, फुलेच्याच विचाराचे राजर्षी शाहू महाराज घडले. म्हणजे फुलेंचा वारसा पुण्याच्या एका गंजबलातल्या गंजपेठेतील फुलेंचा वारसा आला कोणाकडे? शाहू महाराज कोल्हापूरकडे आला. शाहू महाराजांचा वारसा बाबासाहेबांकडे. म्हणजे नेतृत्व बघा तुम्ही, असं एका जातीमध्ये एका चळवळीमध्ये नेतृत्वाला शोधता येत नाही. ते नेतृत्व घडत असते काळाच्या उदरातून, त्याच्या होत्रातून. क्रांती ज्योतिबा फुले त्यांच्या काळातले त्यांचे सत्यशोधक चळवळीतले कोणीही नेतृत्व पोकळी निर्माण करून काढू शकला नाही. ती पोकळी शाहू महाराजांनी भरून काढली. आणि 1920लाच शाहू महाराज परिषदेत म्हटले, शाहू महाराज म्हणाले की मला आता विश्वास आहे की या देशातल्या तमाम बहिष्कृत समाजाला, अस्पृश्य समाजाला, दलित समाजाला त्यांचा नेता मिळालेला आहे. आणि तो आहे बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे भीमराव आंबेडकर. आणि शाहू महाराज काय म्हणतात की मला माझी मनोदेवता 1920ला बाबासाहेब आंबेडकर एकदम सार्वजनिक जीवनाच्या उंबरवट्यावर देखील नव्हते. त्यांचं शिक्षण 23ला कंप्लीट झालं. 20ला फक्त ते कोलंबियाहून PhD होऊन आलेले होते. तेव्हा शाहू महाराजांचा जो काही संबंध आहे की शाहू महाराजांचे एक सहकारी दत्तोबा पवार, त्यांनी बाबासाहेबांचा एक टाइम ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल महाराजांना दाखवला. त्याच्या म्हणजे महामानव की त्या महामानवाला अनेक शतकाच्या नंतर करत असते. ते अध्यात्म नाही पण त्याची ती दृष्टी असते. 1920लाच महाराजांना कळाले की हे जे बीज आहे आंबेडकर नावाचं, या बीजामध्ये महावृक्ष होण्याची ताकद आहे. आणि शाहू महाराज म्हणतात की मला विश्वास आहे, माझी मनोदेवता मला सांगते भीमराव आंबेडकर समर बहिष्कृतांचा, अस्पृश्यांचा उद्धार करतील. एवढंच नाही तर ते देशाचे नेतृत्व करेल. क्या बात. आणि संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या देशाचं पिढ्यानपिढ्यांचं जनरेशन इयर्स टुगेदर असं एक नेतृत्व केलेलं आहे. हजारो पिढ्या बाबासाहेबांचा जयजयकार करतील. हे शाहू महाराजांनी 1920ला काढलेलं आहे. आणि म्हणून
या चळवळीचा पॅराडिगम ज्याला म्हणू आपण, की बदल त्याचा फोकसिंग पॉइंट किंवा फोकल पॉइंट त्याचा पॉइंट हा बदलत असतो. आणि म्हणून आता येणारा जो नेता आहे कदाचित तो तामिळनाडूतून येईल, कदाचित तो उत्तरेतून येईल, कदाचित तो हैदराबाद मधून येईल, तो कुठून येईल आणि कोणत्याही जातीतून येईल. त्याला असं आपण आपल्याच जातीच्या कुशीतून तो जन्माला येईल अशी आपली भाबडी इच्छा आहे, तसं नाही. महापुरुषांचा उगम आहे तो अशा भोवतालातून होत असतो आणि त्याच्यातून घडत असतो. म्हणजे जसं आपल्याला म्हणता येईल फुले नंतर शाहू, शाहू नंतर बाबासाहेब, बाबासाहेब नंतर कांशीराम, कांशीरामजीच्या नंतर आज आपल्याला काही दिवस मायावतीनं नेतृत्वाची पोकळी भरून काढली, कदाचित उदय चंद्रशेखर आझाद पोकळी भरून पासवान भरून काढील. कोणत्याही जातीचा मनुष्य, कोणत्याही प्रांताचा मनुष्य, कोणत्याही धर्माचा मनुष्य या विचारधारेचं नेतृत्व करेल आणि त्याच्यातून नेतृत्व निर्माण होईल. त्यामुळे आपण आशावादी असलं पाहिजे. आणि या चळवळीला निश्चितच ही चळवळ उडाली आणि चळवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात जरी होती तशा अजून ही भावलेली चळवळ पुढे येईल असा मला एक विश्वास आहे. अरे चांगला विश्वास आहे. आम्हाला विश्वास ऐकून चांगलं वाटलं आणि मुलाखत जे लोक ऐकतील त्यांना पण समाधान वाटेल. मी तुम्हाला 2 ओळी काव्यात्मक हे करतो. बरोबर. हे निश्चित आहे कालची चळवळ स्ट्रॉंग होती, म्हणजे बाबासाहेबांची चळवळ, कांशीरामजींची चळवळ, फुलेंची चळवळ, शाहूची चळवळ, कालची चळवळ स्ट्रॉंग होती, आजची चळवळ रॉंग आहे. क्या बात है. कालची चळवळ स्ट्रॉंग होती, आजची चळवळ रॉंग आहे. म्हणूनच कोसो मिल प्रोलॉंग आहे. अरे बा. म्हणूनच गाठायची मंजिल कोसो मिल प्रोलॉंग आहे. म्हणून शिकावर आपल्या जाय. बाबासाहेब म्हणले शासन करती जमात बनणार, ती शिकाराज दूर आहे. कारण चळवळ रॉंग आहे. कालची चळवळ स्ट्रॉंग होती, चळवळ स्ट्रॉंग होती, आजची रॉंग आहे. आणि म्हणून हे जे शिखर आहे, जे मिशन आहे ते प्रोलॉंग आहे, लांब आहे, लांब आहे. बरोबर सर. आता एक तुम्ही आम्हाला सांगितलं की अशा आम्ही ठेवू शकतो की पुढे बाबासाहेबांची चळवळ किंवा फुले शाहू आंबेडकर चळवळ बंद नाही होणार, पुणे चालूच राहणार. तर सर भगवान बुद्ध किंवा बुद्ध धर्माचा एवढा सोपा सरळ मार्ग आहे, खूप सोपा आणि सरळ मार्ग आहे आणि ते आपल्याला सुख देणार आहे, तरी लोक त्याचं अनुकरण का करत नाही? त्याचं कारण काय बरं? बघा, सब पाप साकरन कुशल उपसंपदा. सब पाप साकरन कुशल उपसंपदा सचित कर्योदपन एतंग बुद्धान शासन. बुद्ध काय म्हणतात? सब पाप आकरण. पाप म्हणजे उत्कर्म, वाईट कामांचं, वाईट विचाराचं निराकरण करा. सब पापस आकरण. माणूस आहे त्याच्या मनात वाईट विचार येतोच, कारण माणूस हा प्रथमतः प्राणी आहे. सृष्टीचे जसे प्राणी आहेत तसाच माणूस प्राणी आहे. तो प्राणी म्हणून प्राण्याच्या पोटी जन्माला येतो. त्याचं मानवीकरण समाजाला संस्कार देऊन करावं लागतं. तो उमजत माणूस नसतो, प्राणी असतो. प्राण्याच्या पोटी जन्माला आलेला असतो आणि प्राण्याच्या प्रजनन पद्धतीनुसार जन्माला आलेला असतो. मग त्याचं मानवीकरण करण्यासाठी जे संस्कार पाहिजेत, संस्कारातून
प्राण्याचं मानवीकरण होते, मानवीकरणातून त्याचं सामाजिककरण होते, त्याचं सांस्कृतिकरण होते. बरोबर. त्या माणसाचं सांस्कृतिकरण होते. आधी मानवीकरण झालं तर सामाजिकीकरण. कारण माणूस एकटा राहू शकत नाही, त्याला दुसऱ्या माणसाचं सहकार्य लागते, तिथे त्याचं सामाजिकरण होते. सामाजिकरण झाल्याच्या नंतर केवळ समाज नसतो, त्या समाजाचं सांस्कृतिकरण व्हावं लागतं, त्याला संस्कारीकरण व्हावं लागतं. मग बुद्ध म्हणतात संपदा सचित पर्योदपनं, की चांगल्या चित्तामुळे येणाऱ्या वाईट विचाराचं दमन करा. हे बुद्धाचं शासन आहे, हाच बुद्धाचा विचार आहे. आता काय झालं, बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला हा धम्म दिला, तर बाबासाहेबांचा धम्म आणि जगाला प्रस्थापित धम्म याच्यामध्ये फरक आहे. बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलेला, धम्म दिलेला आहे, आणि या देशातले प्रस्थापित आपल्या चळवळी ज्या आहेत त्या काय करू लागल्यात, की या धम्माला धर्म करण्याच्या पाठीमाग आहेत. बरोबर. धर्माला तुम्ही समानार्थी धर्म शरीरात आहात. तुम्ही कोणाचे, कोणत्या धर्माचे? आम्ही बुद्ध धर्माचे. बुद्ध धर्माचे. त्यांनी धर्म म्हणलं, आपण बुद्ध धर्म म्हणतो. बरोबर. कोणी विचार आम्ही बुद्ध धर्माचे आहोत, पांढऱ्या शुभ्र कपडे घालून निघालोत आणि आपण म्हणतो हा जो आहे धर्म आणि धम्म यामध्ये आपण गल्लत करीत आहोत. आणि म्हणून धम्माचं जे विज्ञान आहे, हे विज्ञान, या विज्ञानावर म्हणजे विज्ञाननिष्ठ धर्मावर आपण अध्यात्माची या धम्माला काय लागले. आणि हा एवढा अवघड धम्म लोक सांगतात की मग सामान्य माणूस का म्हणते एवढं अवघड असेल तर कोणानं पालन करणं व्हायला हो म्हणते. बरोबर. एवढं अवघड आहे, बुडाचं तुवान कोणाला व्हायला म्हणते. का खोटं बोलू नका, हे सत्य तत्व आहे. तेच म्हणतो मी पण. बरोबर. खोटं बोलू नका याचा अर्थ की तुम्ही खोटं बोलून कोणाला तरी फसू नका. बरोबर आहे. कोणाला तरी नुकसान करू नका, कुणाला तरी तुमच्या खोटं बोलण्यामुळे या पोहोचेल असं काही कृती करू नका. पण हे साध्या गोष्टी आहेत, पण व्यवहारामध्ये आपण बौद्ध तत्वज्ञानाचं जे अवडंबर माजवण्याचा प्रयत्न करीत आहोत त्याच्या सगळ्याच आहेत. धर्माच्या काम करणाऱ्या शरणा आहेत, उपासक आहेत, त्यानंतर भिक्षू आहेत, सगळे की हे आपण बाबासाहेबांनी म्हटले आणि आपल्या नागसेनाने सांगितले की व धर्माला ग्लानी काय येते किंवा धर्माला ग्लानी काय येते, ते त्याचे 3 तत्व सांगितले. नंबर 1 की या तत्वच कच्ची असतात, ते ग्लानी. नंबर 2 जेव्हा तत्वाला आपण नियमाच्या कोळ्यामध्ये टाकतो, पांढरे कपडे वस्त्र घालून या, नियम केला, नाही आलं माणसाला तो माझ्यावर तर पांढरे कपडे नाही कमी कर जाऊ, आणि आलं की का हो तुम्ही पांढरे कपडे नाही घातले. म्हणजे तत्व आणि नियम, नियमाच्या कचाट्या एवढे
कडक नियम जर तुम्ही करीत राहिले तर मग ते तत्वापासून तुम्ही नियमात अडकता. बरोबर. आता साधी गोष्ट आहे, मी अनेक लोकांना विचारतो, धम्म हा साध्य आहे की साधन? धम्म जे आहे, धम्म म्हणजे विचार. बुद्ध आणि त्यांचा धम्म म्हणजे बुद्ध आणि त्यांचा विचार. क्या बात. धर्म नाही. मग धम्म जो आहे, बुद्धाचा जो विचार आहे, तो साध्य आहे का साधन आहे? याच्यामध्ये गफलत झालेली आहे. आणि म्हणून आता आपण आहोत त्यामुळेच आहे. एक मी तुम्हाला याच्यावर 4 ओळी. सर मी आता साध्य आहे का मग साधन, ते आम्हाला थोडक्यात सांगतो. बुद्धाने सांगितलं की जैसे कोई, आता ते हिंदी मध्ये मी वाचलेलं आहे म्हणून ते मी हिंदीत सांगतो की ते जास्त प्रभावी दिसेल. कि जैसे कोई नदियां पार करता है तो वो बेड़ा साथ में येता है, टोकरा. टोकऱ्यातून माणूस काय करतो, नदी पार करतो. आणि नदी पार केल्याच्या नंतर त्या टोकऱ्याला तिथेच होतो, नदीच्या काठी. त्याला घेऊन नाही पलीकडे, कारण दुसऱ्या माणसाला तो टोकरा आणि काढण्यासाठी काम देतो, या माणसाला पुन्हा पलीकडे नेतो. म्हणजे हे नदी पार करण्याचं साधन काय आहे, टोकरा आहे. बुद्ध म्हणतात हा धम्म त्या टोकऱ्यासारखा आहे. तर हे तुमचं साधन आहे, त्या तुम्ही खांद्यावर वागू नका. त्याचा वाका आणि तुमच्या जे जीवनाचं ध्येय आहे दुःख मुक्ती. धम्माचा उद्देश काय, दुःख मुक्ती. बाबासाहेबांनी धम्म आणि बुद्ध आणि त्या धम्म या ग्रंथात काय सांगितलं, धम्मा. बाबासाहेब काय म्हणले, पर्पज ऑफ द रिलीजन इज टू डिफाइन. पर्पज ऑफ रिलीजन, रिलीजनचा उद्देश काय आहे, जगाची व्याख्या करणं. निर्माण झाला, ब्रह्माच्या याच्यातून निर्माण झाला, काय ते धर्माचं उद्देश आहे. स्वर्ग नरक सांगणं धर्माचा उद्देश आहे. देवाची पूजा कशी करावं ते धर्माचा उद्देश आहे. देवाला प्रसन्न कसं करावं ते धर्माचा उद्देश आहे. बाबासाहेब म्हणतात पर्पज ऑफ धम्मा काय, तर बाबासाहेब म्हणतात पर्पज ऑफ रिलीजन इज टू डिफाइन द वर्ड, बट पर्पज ऑफ धम्मा इज टू रिकन्स्ट्रक्ट द वर्ड. धर्माचा उद्देश आहे या जगाची पुनर्बांधणी करायची. सध्या विषमतेवर जग आहे तर त्याला समतेवर आणायचं. अज्ञानावरचं जग आहे ते आपल्याला ज्ञानावर आणायचंय, ते आपल्याला विज्ञानावर आणायचंय. दुःखात आहे त्याला सुख प्राप्त करून द्यायची, हे उद्देश आहे. आणि म्हणून धम्म हे साधन आहे. साध्य काय आहे, साध्य आहे की तुमची जीवनातून दुःखमुक्ती. दुःखमुक्ती दुःखमुक्ती म्हणजे सुख प्राप्ती. सुख प्राप्ती अशी व्यवस्था, त्या व्यवस्थेमध्ये दुःख राहणार नाही. प्रमाणात आहे. आणि ते कुठलं दुःख, शारीरिक दुःख नाही. शारीरिक दुःख तर तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. तुमचा जन्म आलात
तुम्हाला व्याधी आहेत शारीरिक. मग हे दुःख कोणतं आहे? हे सामाजिक व्यवस्थेतून निर्माण झालेलं दुःख आहे. भेदाभेदाचं दुःख आहे. भेदाभेदाचं दुःख आहे. विषमतेचं दुःख आहे. शोषणाचं काय आहे? कुणीतरी तुमचं शोषण करते, दुःख आहे. बुद्धांचं जे धम्माकडे पाहण्याचा विचार आहे तो हा विचार आहे. आणि मग धम्म हे साधन आहे, साधन आहे. त्रिचरण पंचशील म्हणणं आणि अनुकरण करणं. ज्याला अनुकरण करायचंय त्याला म्हणण्याची गरजच नाही ना. तो म्हणण्याचा भाग आहे, तो अनुकरण्याचा भाग आहे. पण आता आपण काय केलं? शरणंगलाही आपण काय म्हटलं? शरण 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 काय? बाबासाहेब किंवा बुद्ध हे आम्हाला शरण असं म्हणू शकत नाही. शरण पालीचा शब्दाचा अर्थ आणि मराठीमध्ये शरण आहे. आणि शरणं म्हणजे एखादा मनुष्य शरण येतो, माझं व्यक्तिमत्व माझे तुम्हाला शरण आलो मी, मला अभय द्या. हे अशा पद्धतीचं तत्वज्ञान बुद्धाचं नाही. पण आपण त्या पद्धतीचा मुलामा देऊन बाबासाहेबांची चळवळ वेगळ्या पद्धतीने घेऊन जात आहोत. अध्यात्मवादी जे अध्यात्मवादी नाही. साहेबांची चळवळ, बुद्धाची चळवळ विज्ञानवादी विचारता. मग आहे मी अनुसरतो, मी बुद्धाला अनुसरतो, मी शरणात नाही, मी अनुसरतो. विचाराला अनुसरतो, विचाराला अनुसरतो आणि अनुसरतो. मी सहभागी होतो, त्यांच्या सोबत राहतो. एज्युकेट अँड ऑर्गनाइज. बाबासाहेबांचं काय तत्व? तुम्ही शिका, म्हणजे सार बना, विजडम बना, प्रज्ञावान व्हा आणि एज्युकेट विचार करा, जीवनातले दुःख दूर करा. एज्युकेट धम्मं बुद्धं एज्युकेट. बुद्ध काय करतो? एज्युकेट होतो. बुद्ध काय करतो? एज्युकेट. धम्मं सरळ करतो, विचारातून व्यवस्था बदल. आणि धम्मं नंतर संगम, ऑर्गनाइज. शिका, संघर्ष करा आणि संघटित राहा. बाबासाहेबांचा उद्देश आहे, तोच उद्देश बुद्धाचा आहे. बुद्धं धम्मं संगम शरणं गच्छामि. मी त्याला अनुसरतो, त्या पद्धतीने मी अनुकरण करतो, शरण जातो नाही. सर, आता या दोन्ही विषयावर तुम्ही पहिला टॉपिक होता की आपल्याला कार्यकर्ता चळवळीसाठी पुढे नेणारा कसा असा, आणि बुद्ध धम्माचं पण तेच. तर या दोन्ही विषयावर फक्त एकच संस्काराची एक मोठी मात्रा आहे. आता जेव्हा आपल्याला चांगले संस्कार घडतील तेव्हा त्याच्यातून चांगला कार्यकर्ता घडेल, नेतृत्व घडेल आणि लोकांना बौद्ध धम्म कळेल. फक्त मेन आपल्याला संस्कार. आता हे संस्काराला नेमकं कोणकडे अपेक्षा ठेवा सर? याला कोण जिम्मेदार आहे आपल्याला? या 1956 बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला, तर तेव्हापासून संस्काराची जिम्मेदारी कोणता तरी अभाव आपल्याला दिसतो. त्याच्यावर कोण जिम्मेदार? ऐका, संघटना जिम्मेदार धरतात. भंतेजी फुल टाइम आहे. भंतेजी फुल टाइमर किती 24 याच्याच आहे. बाकी ज्या संघटना आहेत त्या आहेत, तर ते
त्या पद्धतीने काम करतात की आपला घर संसार सांभाळून, आपल्या मुलांचं शिक्षण सांभाळून, आरोग्य सांभाळून, कुटुंबाचा भार सांभाळून राहिलेला वेळ ते चळवळीला येतात. पण भिक्षू हे पूर्ण वेळ आहे, त्या गोष्टीसाठी त्यांनी वाहून घेतलेला आहे. म्हणजे सर्वप्रथम भिक्षूंची ही जबाबदारी आहे, त्याच्यानंतर चळवळी जबाबदारी आहे, आणि त्यानंतर त्याच्यातही सगळ्यात जास्त जबाबदारी आहे की ज्याला कळते त्याची जबाबदारी आहे. भिक्षा आहे, वर घेतलं, पाठांतर केलं, पाठ केल्या, लग्न लावतात, बाकीचं परित्राण पाठ करतात, बाकीच्या गोष्टी काही नाही. पाठांतर आठाविना पाठांतर असाया करणे आणि व्यर्थची मरावे घोकुनिया. कोण म्हटलं? अर्थाविना पाठांतर कसाय करावे. अर्थ कळत नाही तर पाठांतर करायला लागायचं, घोर मारायचं. मग असंच आपल्या चळवळीत झालेलं आहे. 1-1.5 तास आपण डोल लावून जे गौरण घालतो त्याच्यातला एकही अर्थ आपल्याला जर कळत नसेल तर मग आपण म्हणजे माणसानं चित्रपट पाहिल्यासारखं, लता मंगेशकरने ऐकल्यासारखं, हे संपूर्ण गोष्टी ज्या आहेत अशा पद्धतीचा चाललेल्या आहेत. म्हणून सर्वप्रथम ज्याला त्यानं, ज्याला समजे त्यानं आधी परफेक्ट रित्या आपण समजून घ्यावं की काय आहे ते काय, आणि परफेक्ट रित्या समजून घेतल्यानंतर ते त्यांना सांगावं. बुद्धाने सांगितलं, बुद्धाने चिंतन त्यांना मुक्तीचा मार्ग सापडला. त्या बुद्धाला ज्ञान प्राप्ती झालं म्हणजे नेमकं काय झालं? बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाले याचा वैज्ञानिक अर्थ जर आपण पाहिला तर बुद्धाला एक आयडिया कळाली. जसं आता मी छोटा मोठा कवी आहे, मला वामदादा कर्डकांचा सहवास लाभला, मी त्याच्यातून कवी झालो, तर एखादी लय सुचते आपल्याला की मी कवी चांगले, तुम्ही चाली देता चांगल्या, तुम्ही गीत लिहिता, तुम्हाला लय सुचली की तुम्हाला काय आनंद होतोय, मग तुम्ही काय करता, विसरून जाऊ नये म्हणून कागदावर लिहून काढा, आणि मग त्या एका विचाराचा पूर्ण गीत कसं येईल, पूर्ण कविता कशी होईल त्याच्यावर तुम्ही विचार करता, आणि ती संपूर्ण कविता झाली की तुम्ही आनंदी होता. बुद्धा ज्ञान प्राप्ती झाली म्हणजे काय? बुद्धाला दुःख मार्ग कळाला की समाजातली अशा पद्धतीची समाज रचना आहे, ती अशा पद्धतीची जर समाज रचना झाली तर हे जग, हा समाज दुःखमुक्त होईल. ही जी फेस आहे ज्ञान, त्यांना ते कळालं, आयडिया आली, गॉट आयडिया. मग हे अशा पद्धतीचे आहे, हे इतरांना सांगलं, त्यांना ते रुचक का, ते विश्वास ठेवतील का? बरं, अशी आहे की एकदाच प्राप्त होईल नाही. आता हाही माझा प्रश्न आहे बौद्ध विचारवंतांना की बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं, त्याच्यानंतर काही ज्ञान प्राप्त झालं की नाही? कारण ज्ञान ही सतत प्रक्रिया आहे, कंटिन्युअस प्रोसेस आहे. बरोबर, वन टाइम प्रोसेस नाही, आणि कोणीही जगामध्ये सर्वज्ञानी नाही. बरोबर, असू शकत नाही. श्रद्धेपोटी तुम्ही म्हणा, तुमच्या भक्तीपोटी तुम्ही म्हणा, ती गोष्ट वेगळी. विज्ञान आहे की ते कंटिन्युअस डेव्हलप होत राहते. ज्ञान देखील तशी आहे की ती सतत निर्मिती होत राहते. मग बुद्धाला एकदा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काही नाही, डेव्हलप होत गेले, डेव्हलप होत गेले.
याचा शब्द आहे की आपण बुद्ध तत्वज्ञान हे वैज्ञानिक तत्वज्ञान आहे या दृष्टिकोनातून ते समजून घेणं आणि समाजाला समजून सांगणं हे कळत्या माणसाचं काम आहे, ज्याला थोडं बहुत कळत. ज्याला कळत नाही ते ज्या करेजनं करायला ते ठीक आहे. मामूस नका मामू अच्छा, ज्याला मामाच नाही तर नका मा असेल तरी चांगलं आहे. खरंच सर, तुम्ही आज या चर्चेमध्ये खूप चांगलं मार्गदर्शन दिले आहे. आमच्या खोल चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेले आहेत आणि या कट्ट्यामध्ये चळवळीच्या कट्ट्यामध्ये तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. हे कार्यक्रम ऐकून बरेच धम्म चळवळीमध्ये काम करणारे सामाजिक लोकांना एक संधी मिळेल आणि